Hello and welcome. Today we are going to learn applications of logic to switching circuits. आज आपण applications of logic to switching circuit हा टॉपिक स्टडी करणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. Every switch in a circuit can be represented by a logic. A switch has two states. On means closed or off means open. These states directly map to logical truth values, true represented by 1 and false represented by 0. स्विचेस हे दोन स्टेटमध्ये असतात. आपल्याला माहिती आहे. एकतर ते ऑन किंवा ते ऑफ असतील. ऑन म्हणजेच क्लोज्ड आणि ऑफ म्हणजेच ओपन. ऑन किंवा क्लोजला आपण ट्रू अशा ट्रूथ व्हॅल्यूला मॅप करतो, जे की 1 ने डिनोट केलं जातं. आणि ऑफ म्हणजेच ओपन याच्यासाठी आपण फॉल्स म्हणजेच 0 हे नोटेशन वापरतो. वी कॅन मॉडेल a switch's behavior with logical statement. Let P, the switch S1 is closed, means on. Let Q, the switch S2 is closed, means on. आपल्या बोर्डाच्या पुस्तकामध्ये जनरली क्लोज्ड हाच वर्ड मॅक्झिमम वेळेस वापरला गेला आहे. त्यामुळे आपण त्याच्यावर फोकस करूयात. जेव्हा आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटवरून एखादं स्विचिंग डायग्राम कन्स्ट्रक्ट करायचं असतं, तेव्हा आपण काही बेसिक कन्सिडरेशन करतो. एकच स्विच S1 असेल त्यासाठी आपण काय करतो, P ला स्विच S1 इज क्लोज्ड असं कन्सिडर करतो. 2 असतील त्यामध्ये Q द स्विच S2 इज क्लोज्ड असं कन्सिडरेशन ॲड करावं लागेल. तिसरं असेल R तर द स्विच S3 इज क्लोज्ड असं ॲड करावं लागतं. तर आपण एखाद्या वेळेस दिलेल्या स्टेटमेंटवरनं जेव्हा एखादी सर्किट डायग्राम कन्स्ट्रक्ट करतो, तेव्हा आपण P, Q, R यांच्यासाठी S1, S2, S3 असे स्विचेस क्लोज्ड आहेत असं बेसिकली कन्सिडर करतो. ठीक आहे. तर यामध्ये पर्टिक्युलरली 2 मेजर केसेस आहेत कन्स्ट्रक्शनच्या वेळेस, ज्या की आपल्याला बघाव्या लागतात. सगळ्यात सुरुवातीला जर का बघायचं झालं तर पहिली केस असणार आहे स्विचेस इन सिरीज. जेव्हा स्विचेस सिरीजमध्ये असतील तेव्हा आपल्याला लॉजिकल अँड ऑपरेटर वापरावा लागतो. व्हेन स्विचेस आर इन अ सिरीज, करंट फ्लो ओनली इफ ऑल स्विचेस आर क्लोज्ड. करंट मस्ट पास थ्रू स्विच S1 अँड देन थ्रू स्विच S2. जर का डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे S1, S2 दोन स्विचेस सिरीजमध्ये असतील, तर अशा पद्धतीनं जे काही डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय, ह्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये लिहायचं असेल तर आपण लॉजिकल अँड ऑपरेटर वापरतो. धिस बिहेवियर इज परफेक्टली डिस्क्राइब्ड बाय द लॉजिकल एक्सप्रेशन P अँड Q. P असं कन्सिडरेशन केलं होतं की स्विच S1 क्लोज्ड आहे, Q स्विच S2 क्लोज्ड आहे असं कन्सिडरेशन होतं. ठीक आहे. तर S1 आणि S2 इथे सिरीजमध्ये असतील तर आपण लॉजिकल अँड ऑपरेटर अप्लाय करतो आणि या सर्किटसाठी जिथे S1, S2 सिरीजमध्ये आहेत त्यांना मॅथमॅटिकली एक्सप्रेस करत असताना P अँड Q असं एक्सप्रेस करतो. यामध्ये दुसरी केस आहे ती स्विचेस इन पॅरलल. ती बघूयात. स्विचेस इन पॅरलल, logical OR operator is used here. When switches are in parallel, current flow if at least one switch is closed. The current can flow through switch S1 or through switch S2. इथे डायग्राम मध्ये दाखवलंय तसं स्विच S1 आणि S2 हे पॅरलल आहेत. यामध्ये आपल्याला कुठलं तरी एक स्विच हे क्लोज लागणार आहे, तेव्हाच आपण बल्ब ग्लो होईल असं म्हणू शकतो. सो द सर्किट इज ब्रोकन ओनली इफ बोथ स्विचेस आर ओपन. अँड धिस पॅरलल स्विचेस कॅन बी कॅप्चर्ड बाय द मॅथमॅटिकल स्टेटमेंट P or Q. ठीक आहे. जेव्हा ते पॅरललमध्ये असतील
आपण ऑर हे लॉजिकल कनेक्टिव्ह अप्लाय करतो आणि ह्या पॅरलल सिरीजसाठी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन पी ऑर क्यू असं लिहितो. ठीक आहे. तर इथे दोन मेजर केसेस आहेत. काय आहेत? दोन स्विचेस एकतर सिरीजमध्ये असतील, एकमेकांच्या समोरासमोर असतील, तेव्हा आपण त्यांना अँड अप्लाय करून लिहितो. आणि जर का ते पॅरलल असतील त्यामध्ये आपण ऑर अप्लाय करून त्यांना एक्सप्रेस करतो. ठीक आहे. तर जेव्हा आपल्याला स्टेटमेंटवरनं डायग्राम कन्स्ट्रक्ट करायची असते तेव्हा ह्या दोन मेजर गोष्टी आपल्याला माहिती असाव्या लागतात. बघूयात. आता इथे आपल्याला डायग्राम दिली आणि त्याच्यावरनं एक स्टेटमेंट कन्स्ट्रक्ट करायचं होतं. पहिल्यांदाच आपण काय करतो, काही कन्सिडरेशन आहेत, काही सपोजिशन आहेत. मग आपण काय लिहितो लिहिताना, लेट पी द स्विच S1 इज क्लोज्ड, लेट Q the switch S2 is closed and let R the switch S3 is closed. तिन्ही वेळेस आपण PQR ला S1, S2, S3 हे क्लोज्ड आहेत असं कन्सिडर करत असतो. ठीक आहे. हे लिहिल्यानंतर दिलेली जी डायग्राम आहे ती बघा. इथे डायग्राममध्ये S1 आणि S2 हे सिरीजमध्ये आहेत आणि जर का ते सिरीजमध्ये एकमेकांसमोरासमोर असतील तर आपण काय अप्लाय करतो? अँड ऑपरेटर अप्लाय करतो, अँड कनेक्टिव्ह अप्लाय करतो. ठीक आहे. तर S1 ला आपण काय म्हटलंय? P. त्यामुळे आपण P आणि S2 ला आपण लिहिलंय Q. म्हणून S1 S2 सिरीज मध्ये असल्यामुळे आपण लिहिणार P and Q. S1 is closed, S2 is closed and they are both in series. That's why we write its mathematical expression as P and Q. आता या दोघांसाठी स्विच S3 हा पॅरलल मध्ये आहे. पॅरलल साठी आपण वापरतो ऑर. म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर आपण लिहिताना ऑर S3 साठी आपण आर म्हटलंय म्हणून आर लिहिलंय. तर अशा पद्धतीनं एखाद्या डायग्रामवरून आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कन्स्ट्रक्ट करू शकतो. S1 S2 सिरीज मध्ये होते म्हणून P and Q लिहिलं आणि या दोघांसाठी ब्रॅकेटच्या बाहेर पॅरलल S3 होता म्हणून आपण त्याला ऑर आर असं पुढे ऍड केलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला डायग्राम देऊन मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लिहायला सांगतात किंवा मॅथमॅटिकल एक्सप्रेशनवरनं आपल्याला डायग्राम कन्स्ट्रक्ट करायला सांगतात. तर ह्या गोष्टी फार इझी आहेत. सिरीज आणि पॅरलल याच्यानुसार अँड आणि ऑरचा यूज करून आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो. ठीक आहे. ओके. नेक्स्ट. आता इथे आपल्याकडे काही अल्जेब्रिक लॉज आहेत जे की आपण दोन लॉजिकल स्टेटमेंट हे इक्विव्हॅलंट आहेत की नाहीत याच्यासाठी एक अल्टरनेटिव्ह वेनी जस्टिफिकेशन देण्यासाठी आपल्याला हे वापरावे लागतात. आधी दोन सिंपल किंवा कंपाऊंड स्टेटमेंट आपण लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत की नाही हे ट्रूथ टेबलवरनं आपण शिकलेलो आहेत. जर का दोन स्टेटमेंट इक्वल म्हणजेच आयडेंटिकल सारख्या जर का ट्रूथ व्हॅल्यू देत असेल तर ते लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे हे असं आपण म्हटलेलं आहे. पण जर का स्टेप बाय स्टेप डिफरंट लॉज अप्लाय करून जर का आपल्याला ते दोन स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलंट प्रूव्ह करायचे असतील, जस्टिफाय करायचे असतील तर आपल्याला हे रूल माहिती पाहिजेत, हे लॉज माहिती पाहिजेत. तर मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये पहिला जो रूल येतो तो असतो कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह लॉ काय सांगतो? P or Q is logically equivalent to Q or P. म्हणजे आपण मागे पुढे लिहू शकतो ऑर मध्ये. सो P or Q कॅन बी रिटन ॲज Q or P. हे अँड साठी सुद्धा अप्लाय होतं. म्हणजे इथे P and Q जर का असतं तर आपण त्याला Q and P असं सुद्धा लिहू शकतो. सो दिस इज कम्युटेटिव्ह लॉ. नेक्स्ट इज असोसिएटिव्ह. इन असोसिएटिव्ह लॉ P or Q or R is logically equivalent to P or Q or R. इथे ब्रॅकेट शिफ्ट करता येते. PQ साठी ब्रॅकेट होती ती आपण QR साठी शिफ्ट केली. हे जे लिहिलंय हे सेम ऑर साठी लिहिलंय. असंच इथे अँड जरी असतं म्हणजेच P and Q or and R is logically equivalent to P and Q and R असं आपण लिहू शकतो अँड साठी सुद्धा. तर असोसिएटिव्ह लॉ किंवा असोसिएटिव्हिटी काय सांगते? जर का ब्रॅकेट पहिल्या दोघांसाठी असेल तर ती ब्रॅकेट नंतरच्या दोघांकरता शिफ्ट करता येते. तिथे इक्वॅलिटी डिस्टर्ब होत नाही. नेक्स्ट लॉ आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ.
What is distributive law? P and Q or R is logically equivalent to P and Q or P and R. इथे P हा ब्रॅकेटमध्ये जेव्हा आपण डिस्ट्रीब्यूट करतो तो P and Q एका ब्रॅकेटमध्ये आला और P and R हा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आला. तर अशा पद्धतीनं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. नेक्स्ट आहे आयडेंटिटी. आता आयडेंटिटीमध्ये P सोबत जर का ऑर मध्ये एफ असेल तर तो Pच देतो आणि P सोबत जर का अँड T असेल तरी तो P देतो. सो व्हॉट इज आयडेंटिटी लॉ? आयडेंटिटी रूल, P or F is always P and P and T is always P. Next is complement. In complement law, P or not P is always true or it is equivalent to T and P and not P is logically equivalent to F or it is always F. ठीक आहे. P आणि त्याचं निगेशन जर का ऑरने जोडलेले असतील तर ते प्रत्येक वेळेस टीच राहतं आणि जर का P आणि त्याचं निगेशन आपण अँडने अप्लाय करून जॉईंट केलं तर ते ऑलवेज F असतं. ठीक आहे. ओके, दिस इज कॉम्प्लिमेंट रूल और कॉम्प्लिमेंट लॉ. नेक्स्ट इज डी मॉर्गन्स लॉ. इफ वी अप्लाय निगेशन टू P and Q then it is logically equivalent to negation of P or negation of Q. सेम इथे सुद्धा आपण जर का ऑर साठी हे बघितलं असतं निगेशन ऑफ P और Q तर इथे निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q झालं असतं. तर डी मॉर्गन्स लॉ मध्ये निगेशन सेपरेट करताना अँडचा ऑरचा अँड होतो हे आधी बघितलेलं आहे. नेक्स्ट आहे इन्व्होल्युशन. जेव्हा आपण निगेशन दोनदा अप्लाय करतो मीन्स निगेशन ऑफ निगेशन P विच इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू P, दोनदा नॉट अप्लाय केले तर ओरिजिनल स्टेट येणार. ठीक आहे. सो दिस इज इन्व्होल्युशन. नेक्स्ट इज आयडेम्पोटेंट लॉ. P or P is always equivalent to P and P and P is also equivalent to P. म्हणजे P स्वतः सोबत अँडनी आणि ऑरनी डबल डबल आपण लिहिला तरी त्याला एकदाच आपण लिहू शकतो. आयडेम्पोटेंट रूल काय सांगतो? P or P is P and P and P is also P. Next and last is absorption law. P or P and Q is logically equivalent to P. ॲब्सॉर्प्शन लॉ हा डिस्ट्रीब्युटिव्ह आणि आयडेम्पोटेंटचं नेक्स्ट व्हर्जन आहे. दोनदा अप्लाय केलं डिस्ट्रीब्युटिव्हिटी एकदा आणि आयडेम्पोटेंट लॉ तर आपल्याला ॲब्सॉर्प्शन रूल मिळतो. पण याला सेपरेट नाव आहे तर त्याला आपण ॲब्सॉर्प्शन म्हणून सरळ सरळ लिहू शकतो. तो रूल काय आहे? तो लॉ काय आहे? P or P and Q is logically equivalent to P. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे डिफरंट रूल्स डिफरंट लॉज आहेत जे की अप्लाय करून आपण दोन स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत असं जस्टिफाय करू शकतो. एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला दोन स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत असं डायरेक्टली जस्टिफाय करा, पण कशाचा वापर करून? अल्जेब्रिक रूल्सचा वापर करून, या लॉजचा वापर करून आपल्याला ते इक्विव्हॅलंट आहेत असं जस्टिफाय करायला विचारतात. तेव्हा आपल्याला हे रूल्स माहिती असल्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण ते दोन लॉजिकल स्टेटमेंट इक्विव्हॅलंट आहेत असं सांगू शकतो. ओके, नाईस. नेक्स्ट इज knowledge test. So the first question here is, a lamp lights up only when both switches S1 and S2 are closed. Which expression represents the circuit? लाईट ग्लो होण्यासाठी किंवा लाईट लागण्यासाठी अशी कुठली कंडिशन आहे जिथे स्विच S1 आणि S2 दोन्ही क्लोज्ड पाहिजेत? ऑब्विसली दोन्ही स्विचेस हे सिरीज मध्ये पाहिजेत, एकमेकांसमोरासमोर पाहिजेत. सिरीज मध्ये असतील दोन्ही क्लोज केल्याशिवाय लाईट लागणार नाही. ठीक आहे. सो सिरीज मध्ये असतील तेव्हा आपण कुठलं लॉजिकल कनेक्टिव्ह वापरतो, कुठलं ऑपरेटर वापरतो आपण? तर सिरीज साठी आपण वापरतो अँड. सो सेकंड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन, P and Q. ओके, करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज, the logical expression P or not Q represent the circuit where the lamp is on if. इथे एक्सप्रेशन दिलंय P or
नॉट क्यू. पी म्हणजे काय असतं, स्विच S1 इज ऑन ऑर क्लोज्ड, आणि क्यू काय असतं, स्विच S2 इज ऑन ऑर क्लोज्ड. पण इथे नॉट क्यू आहे त्याच्यामुळे तिथे ऑफ होईल. आणि दोन्ही जे स्टेटमेंट आहेत ते ऑरनी जॉईंट झालेले आहेत, त्यामुळे तिथे ऑर हा वर्ड येणार. मग या 4 एक्सप्रेशन पैकी आपल्याकडे प्रॉपर आन्सर कुठल्या ऑप्शननी प्रेडिक्ट करता येणार, बघा पी ऑर नॉट क्यू आहे, म्हणून आपलं जे स्टेटमेंट करेक्ट असणार आहे ते असं असणार आहे, स्विच S1 इज ऑन और स्विच S2 इज ऑफ, नॉट आहे म्हणून. तर इथे कुठला ऑप्शन करेक्ट असणार आहे, सेकंड ऑप्शन. ओके, सेकंड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. Excellent. Next question. Next is, using the absorption law, the statement P or Q and P simplifies to. Simple absorption law आत्ताच आपण बघितलंय, त्यानुसार P or Q and P याचं जे काही सिम्प्लिफाईड आन्सर आहे ते काय असणार आहे, P. फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, P or Q and P is P. Next. Two switches in parallel are themselves connected in series with a third switch. ठीक आहे, दोन स्विचेस हे ऑलरेडी पॅरलल आहेत आणि तिसरं स्विच हे सिरीज मध्ये आहे. ओके, इफ द पॅरलल switches are P and Q and the series switch is R, what is the expression? बघा, पहिले दोन जे स्विचेस आहेत PQ हे पॅरलल आहेत. पॅरलल म्हटल्यानंतर ऑर, मग ते काय होईल, P or Q. आणि तिसरं जे आर आहे ते सिरीज मध्ये आहे. सिरीज मध्ये म्हटल्यानंतर अँड. सो फायनली आपण काय भेटणार आपल्याला, P or Q and R. तर ह्या ऑप्शन्स पैकी जो करेक्ट ऑप्शन आहे तो कुठला असणार आहे, थर्ड ऑप्शन, P or Q and R. दिस इज द करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट. अशा पद्धतीनं आपण या थ्रूआउट व्हिडिओमध्ये जर महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी बघितलेल्या असतील तर त्या 3 मेन आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवून पुढे प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करायची आहे. कुठल्या आहेत, त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे, स्विचेस इन सिरीज आर इक्विव्हॅलेंट टू लॉजिकल अँड ऑपरेटर. सिरीज असेल तर अँड ऑपरेटर. नेक्स्ट, स्विचेस इन पॅरलल आर इक्विव्हॅलेंट टू लॉजिकल ऑर ऑपरेटर. जर का स्विचेस पॅरलल असतील तर ऑर ऑपरेटर. अँड थर्ड, the algebra of statement provides a powerful toolkit to simplify circuit designs, saving cost and increase efficiency. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सिरीज मध्ये असतील तर अँड ऑपरेटर, पॅरलल असेल तर ऑर ऑपरेटर आपल्याला अप्लाय करावं लागतं. यानुसारच आपण डायग्राम्स कन्स्ट्रक्ट करू शकतो किंवा डायग्रामवरनं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लिहू शकतो. आणि लास्ट होतं लॉजिकल इक्विव्हॅलन्ससाठी अल्टरनेटिव्ह वेनी जेव्हा आपल्याला जस्टिफिकेशन द्यावं लागतं तेव्हा आपण वेगवेगळे लॉज अप्लाय करतो. ते लॉ म्हणजे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. ते अप्लाय करून आपण एका कॉम्प्लिकेटेड सर्किटला सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये आपण लिहू शकतो किंवा एक्सप्रेस करू शकतो. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. ओके, थँक्यू फॉर द वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.